थंडीमध्ये तापमानाचा पारा घसरला असून 9.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। अमरावतीकरांना हुडहुडी भरली आहे। अनेक ठिकाणी नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत। आठवड्याभर थंडीची लाट राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। थंडीमुळे सकाळी विद्यापीठ भागामध्ये फिरणाऱ्या नागरिकांची संख्या सुद्धा कमी झाली आहे। पोलीस भरती, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांची कसरत मात्र मैदानावर सुरूच दिसते। तर तूर पिकाला थंडीचा फटका बसण्याची सुद्धा शक्यता आहे। अमरावती विद्यापीठ या भागातून थंडीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी छगन जाधव यांनी। बघूयात। विदर्भासह अमरावती जिल्ह्यात थंडीची लाट मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे। या आठवड्यात जर बघितलं तर अमरावतीचा पारा 9.8 अंशावरती गेलेला आहे। त्यामुळे अमरावतीकरांना हुळहुळी भरलेली आहे, थंडी भरलेली आहे। मी सध्या आहे अमरावतीच्या विद्यापीठ परिसरामध्ये आणि या ठिकाणचं जर चित्र बघितलं तर सकाळी 6 वाजतापासून या ठिकाणी नागरिकांची फिरण्यासाठी गर्दी होत असते। मात्र सध्या थंडीची लाट पसरलेली आहे, त्यामुळे उशिरा का होईना या ठिकाणी नागरिक जे आहेत ते कमी प्रमाणात फिरताना दिसत आहेत। माझ्यासोबत काही नागरिक आहेत, ते देखील उशिरा फिरायला निघालेत। काय सांगाल, सध्या थंडी आहे त्यामुळे तुम्ही उशिरा फिरायला निघालेत? काही दिवसापासून थंडीचे प्रमाण खूप जास्त वाढलं आहे। आम्ही 6 वाजता येणार आहे, आता 8ला येऊन राहिलो। कशी थंडी आहे, काय म्हणजे उबदार कपडे वगैरे घालून तुम्ही निघता? हो, सध्या तर थंडी आहे, त्यामुळे आम्ही गरम कपडे घालूनच बाहेर पडतोय। काय सांगाल, सध्या थंडीची लाट आहे त्याच्यामुळे उशिरा फिरायला निघतात? थंडी तर जास्तच वाढलेली आहे, त्यामुळे खूप वेळ होतो आहे निघायला आणि असं गारठल्यासारखं वाटते। हवामानाचा पारा देखील खूप घसरलेला आहे, त्याच्यामुळे आम्ही वेळाने यायला सुरुवात केलेली आहे आणि थंडी खूप वाढलेली आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर सध्या तापमानाचा पारा घसरलेला आहे आणि त्याचमुळे जर बघितलं तर याचा परिणाम मानवी जीवनासोबतच वनस्पतींवर देखील होतोय।